नमस्कार. आता मी बराच दिवस झाले व्हिडिओ काढला नाही, टाईमच भेटला नाही आणि आज म्हणलं काढावा एक रेसिपी. तर आज भेंडी बनवणार आहे. तेलामध्ये मिरची परतली आणि त्याच्यानंतर भेंडी मी स्वच्छ धुवून चिरून घेतली होती. तर त्यात याच्यात मिक्स करून घ्यायची. तेलामध्ये चांगली परतून घ्यायची भेंडी, म्हणजे चिकट होत नाही. आता यामध्ये मी मीठ टाकून घेते. आणि मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका. भेंडी भाजी किती आहे त्यानुसार. मी इथे छोटे 2 चमचे टाकून घेतले. आणि आता इथे भेंडी मिक्स करून झाल्याच्यानंतर मी शेगडी किंवा गॅस तुमचा असेल तर एकदम कमी याच्यावर करून, शेगडी मी एकदम कमी याच्यावर केलेली आहे आणि गॅस पण एकदम कमी करून ठेवायचा. आता याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि लसूण याचा कूट करून घेतला आहे. ते वरून टाकून घेणार आहे आणि ते मिक्स नाही करणार, म्हणजे भेंडी खाली लागत नाही. असंच वरून टाकून घ्यायचं आहे. लसूण आणि शेंगदाणे चांगले बारीक करून घेतलेत आणि ते असे वरून पसरून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवायचे, म्हणजे शेंगदाण्याचा कूट पण कच्चा राहत नाही आणि भेंडी पण खाली लागत नाही. तर यावर आता मी झाकण ठेवून घेते. अगदी 5 ते 10 मिनटं कमी गॅसवर शिजवायचे. भेंडी शिजते बरोबर. 10 मिनटं इथे मी कमी गॅसवर भेंडी शिजवून दिली आणि पाहू शकता मी शेंगदाणे जे वरून टाकले होते ते मिक्स करून घेतले आणि पाहू शकता किती छान मोकळी सुटसुटीत भेंडी झाली. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. सोबत खायची तर इथे मी चपात्या करून घेतलेल्या आहे. गरम गरम चपाती पाहू शकता. इथे मी तव्यामध्ये गवार केलेली आहे, सुकी गवार, सुकी भेंडी आणि चपाती. तर कशी वाटली आजचा स्वयंपाक कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.